नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या नावांची घोषणा। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांना आता महिना उलटला असून या अल्प कालावधीतच ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीमध्ये काही अंशी दुरावा निर्माण झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत। विशेषतः महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधामध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने 65 जागांवर विजय मिळवला। या यशाच्या जोरावर त्यांना नियमानुसार 3 स्वीकृत नगरसेवक पदे मिळणार आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे ही निवडणूक उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करून लढवली होती। त्यामुळे या 3 जागांपैकी किमान एक जागा मनसेच्या वाट्याला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र समोर आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी या 3ही जागांवर आपल्याच गटातील व्यक्तींची वर्णी लावण्याचा निर्णय घेतला आहे। महापालिकेतील गटनेत्यांमार्फत त्यांनी महापौरांकडे 3 नावांची शिफारस केली असून यात साईनाथ दुर्गे, कैलास पाठक आणि माधवी मांजरेकर यांचा समावेश आहे। या निर्णयामुळे मनसेला कोणताही वाटा न देण्याचे धोरण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे दोन्ही भावांमधील राजकीय मैत्रीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे। या वादाला आणखी एक किनार म्हणजे निवडणुकीतील आकडेवारी। राज ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारसभांचा मोठा फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झाला आणि त्यांचे 65 नगरसेवक निवडून आले। याउलट मनसेला केवळ 6 जागांवरच समाधान मानावे लागले। या राजकीय घडामोडीनंतर मनसेकडून काही वेगळी पावले उचलली गेली आहेत। कल्याण, डोंबिवली आणि नाशिक महानगरपालिकेत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिला आहे। त्यातच राज ठाकरे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ठाकरे बंधूंमधील संबंधावर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत। मुंबई भाजपचे महापौर असून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युतीमध्ये आहेत, तर दुसरीकडे मनसे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवली होती। मात्र आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या या खेळीमुळे या युतीचे भवितव्य काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, मुंबई।